नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण. तर नव्या दिवसाची प्रसन्न अशी सुरुवात झालेली आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये ना मी एक गोष्ट सांगितली होती की माणसाला जगताना छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेता आला पाहिजे. छोटी छोटी स्वप्न आपल्याला ज्या त्या वेळेस पूर्ण करता आली पाहिजेत. तर त्यावरती ना एका दादांनी मला DM केला होता की काय रे, तू नेहमी छोट्या छोट्या गोष्टी, छोटी छोटी स्वप्न असं बोलत असतोस. म्हणजे माणसाने काय कधी मोठी स्वप्न बघायचीच नाहीत का? मोठ्या स्वप्नांच्या मागे धावायचंच नाही का? सतत छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानत राहायचं का? तर मला काय म्हणायचं आहे, तर हा मुद्दाच कदाचित त्या दादांना कळला नाही. तर मला मला माझ्या आयुष्यात मोठी स्वप्न नाही आहेत का? मला माझ्या आयुष्यात मोठ्या अचीव्हमेंट्स करायच्या नाही आहेत का? तर डेफिनेटली माझीही काही मोठी स्वप्न आहेत, माझ्याही काही मोठ्या अचीव्हमेंट्स मला करायच्या आहेत. पण एक गोष्ट सांगू का, आपल्या लाईफमध्ये ना स्वप्नांच्या 3 कॅटेगरीज असतात. एक म्हणजे सगळ्यात मोठी स्वप्न, जी काही वर्षानंतर पूर्ण व्हावीत असं आपल्याला वाटत असतं. तर दुसरी म्हणजे छोटी स्वप्न, जी काही महिन्यानंतर पूर्ण व्हावीत असं आपल्याला वाटत असतं. आणि तिसऱ्या कॅटेगरीमध्ये येतात मायक्रो मिनी स्वप्न, जी अगदी पुढच्या सेकंदाला किंवा पुढच्या दिवसाला ती पूर्ण व्हावीत असं आपल्याला वाटत असतं. आणि प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, ह्या मोठ्या मोठ्या स्वप्नांच्या मागे धावताना, त्यामागे मेहनत करताना आपली ही जी मायक्रो मिनी स्वप्न असतात ना, ती पूर्ण करायचंच आपण विसरून जातो. त्या त्या क्षणाचा आनंद घ्यायलाच विसरून जातो. उद्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा म्हणजे काही वर्षानंतरची जी मोठी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी आज आपण मेहनत करतोच आहोत, ती आणि करायलाच पाहिजे. त्याशिवाय लाईफमध्ये काहीच मजा नाही असं मला वाटतं. पण मेहनत करताना आजचा दिवस जगायला का विसरायचं? आजच्या दिवसाचा आनंद घ्यायला का विसरायचं? एवढंच मी सांगत असतो आणि ह्याच्यासाठीच मी नेहमी प्रयत्न करत असतो. त्यामुळे मी सतत म्हणत असतो की मोठ्या स्वप्नांच्या मागे धावायचं आहे, मोठी स्वप्न पूर्ण करायची आहेत. पण त्या मोठ्या स्वप्नांच्या मागे धावता धावता छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायचा आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहायचं आहे. आपल्या बरोबरची जी लोकं आहेत त्यांना आनंद द्यायचा आहे आणि मस्त आयुष्य जगत राहायचं आहे.